गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आहे आपला चेन्नईमध्ये तिसरा दिवस आणि आम्ही सकाळ सकाळी केळे खातो आहे. आणि आता आमची लगेच प्रॅक्टिस आहे ना. आज आपलं काय म्हणता सादरीकरणसुद्धा आहे. म्हणजे आपला तिसराच नंबर आहे. तर मला एक दाखवू. अजून आमची प्रॅक्टिसला सुरुवातसुद्धा झाली नाही मित्रांनो. आम्ही एवढं लवकर आलो. सकाळी 5:30 वाजता आंघोळ केली आहे. काहीच फायदा नाही एवढं लवकर येऊन. आता आम्ही जात आहोत कॉफी घेण्यासाठी सकाळ सकाळी. तसं पण सकाळ सकाळीच घेता मला चहा किंवा कॉफी. सेन्स कुठे गेला आहे माझं काय माहिती. आजच्या दिवशी तरी यूज होणार नाही असं मला वाटतंय. हो वा, व्ह्यू दाखव. दिसला का व्ह्यू तुम्हाला? छान आहे ना. आपला ग्रुप मागं आहे. आपण आता नाश्ता करण्यासाठी आलो आहे. आता बघूया आता नाश्त्याला काय भेटतंय आपण. कोणाला सांगू? ओय मेकअप किट मधलं 2 पॅनकेक काढायला लावले. अरे फोटो नंतर काढायला ते काय सांगितलं? मेकअप किट मध्ये 2 पॅनकेक काढा. पॅनकेक हे इला ते पाऊच डब्यात दिले. त्याच्यातलं घातलं ना सगळं गळा. भाडा काढा रे करा ते राऊंड दे. पाणी घे. चल पाणी घे आता पटकन. सर मी तिथं पाणी थोडं नाही. कविता ताईच्या काढ पण झाकणार काढ. याच्यात चांगलं पाणी काढ. अशी किती बस. तुला व्हिडिओ काढायचा आहे का? इथे ठेव. ते चिकट त्याच्यामध्ये डबल टेपी सर गरज पडली तुम्हाला. डबल टेप आहे. डॉक्टर टेप नाही तिथे घ्या. कोणाला विचार बघू कशात आहे. थोडीच आहे हे ज्या त्या पन्नीमध्ये. आमची पोत्राची बायको ही आमची आहे डोंबारी. आबे टिकली कोणी लावली? छान दिसते ना. हो खूपच सुंदर. हां लाख्या गोपाळा इन कॅरेक्टर. भाऊ कॅरेक्टरमध्ये गेलेला आहे. पुढे अजून कोण आहे? हे आहे गावकरी क्रमांक 1 पाटील वर्सेस पाटील. पाटील वर्सेस पाटील एकांकिके. हां मी कुठं मी तेच बोलतेय. हां असं ओके चालते भावा. हेच गमचे गाणी लावले आहे. असं नसतं. आपल्या एकांकिकेसाठी लावले. अरे याच्या डोळ्यात पाणी दिसायला ना. हेच गमचे गाणी लावलेले. हा फील काउंट करायला तू. रडला. मेकअप केलेला चुप बसणार आहे. काही नाही ऍक्टिंग. आम्ही ना थिएटरची मुलं आहेत. सॉरी तब्येत बरोबर नाही. न्या तू नीट एक्सप्रेस
एक्सप्रेशन दे बरं आता. दिसते पोतराज हा छान. मग उलट कॅरेक्टर. आवा पोतराज इज रेडी आणि यांनी त्यांना रेडी केलेला आहे. रामदादा यांचे कष्ट खूप दिसत आहे. हा आहे पोतराज कविताताई. हा आहे लाख्या गोपाळा सर. ही आहे आपली पोतराजची बायको. 2 वेळा सांगून झालेलं पण तरी पुन्हा एकदा कारण की इंट्रो वन्स अगेन स्टार्ट. हा मग काय सोहम दादा जो आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आलाय स्पेशली. हा आहे मग भुऱ्या भुऱ्या पण कोणत्याच अँगलने भुऱ्या दिसत नाहीये तो. मॉडेल भुऱ्या दिसते. अजून पायात ते काय म्हणतात काळा धागा. हा भुऱ्या म्हणजे हा हा लबडी. आम्हाला फेरे लबडी 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 फेरे लबडी. हे करा तुम्ही. विदाउट प्रॅक्टिस यांचा डान्स चाललेला आहे ते पण बसूनच. अरे निहाल किती करणार गाणं म्हणा निहाल. निहाल मित्रांनो आता चेन्नईमध्ये फक्त वाजलेले आहेत सकाळचे 10 आणि इथं एवढं ऊन झालं आहे एवढं ऊन झालं आहे की असं वाटतं आहे इथं वाजल्या दुपारचे 1 किंवा 2 असं वाटतं. म्हणजे इतकं ऊन आहे ना इकडं. म्हणजे आमचा पूर्ण जो मेकअप केला आहे ना पूर्ण असं घाम येऊन मे बी मला असं वाटतं आमचा नंबर येईपर्यंत खराब पण होईल. म्हणजे एवढं ऊन आहे. स्माइल केली की सगळी घाण करते. स्माइल ही आमची टोंबा. त्याला बरं नाही वाटत आहे. थांब त्याला उलटा. मी बोलली होती का नाही मला फिलिंग येते तो इथे. कोणाचा मला काय माहिती. अरे मग बघू नये एकदा ते म्हणतोय मी. असो इग्नोर करा. आम्ही आमचा गेटअप पूर्णपणे चेंज केलेला आहे. दिवसातून 3 वेळेस आम्ही आमचे कपडे चेंज केले. सकाळी वेगळं एकांकिकेसाठी वेगळं आणि आता एकदम फुल वेगळं. म्हणजे आमचे 3 लूक ऑलरेडी एका दिवसात कंप्लीट झालेले आहे. म्हणजे इथे येऊन या आणि आम्ही नवीन शिकलो. अम्मा आणि काय येणारे असं काहीतरी आहे पण त्याचा अर्थ आम्हाला माहिती. आता आम्ही जेवण करण्यासाठी जाऊ. असं की जेवण करू आणि खूप साऱ्या एकांकिका चालू आहेत तर त्या एकांकिका आता आपण बघणार आहोत. तर बघूया अजून पुढे काय काय होतं. विचारलं जरी का मला अरे मला मळमळ होत होती मी चालले गेले. तुझ्या मागे पण आला. आता आपण आलो आहोत एकांकिका बघण्यासाठी पण आमची आयडेंटिटी कार्ड आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला मध्ये एंट्री भेटत. तर बघूयात कशी एंट्री वगैरे भेटते आणि काय तुम्ही बघू शकता आहे. हे आहे ऑडिटोरियम जिथं आम्ही एकांकिका सादर केली. मला वाटतं सेल्फी घेते बाबा व्ह्यू भारी. आपण आलो अर्जुनला काही 1 मिलियन देतोय फक्त आपल्यासाठी काय क्रिएटिव्ह डान्स. हां सो हाय फ्रेंड्स इथं चालला आहे आता सध्या क्रिएटिव्ह डान्स. नेमकं 5 मिनिटं अगोदर आपण इथं आलो आहोत आणि इथं येण्यासाठी आपला 1 तासापासून रेडी होत होतो. शेवटी संध्याकाळचे किती वाजता आता वाजतायत किती बघ 7 वाजताय 7 म्हणजे आम्ही 2-3 घंटे बाहेर टाइमपास केलेला आहे. आणि शेवटी आता आम्ही क्रिएटिव्ह
डान्स बघण्यासाठी आलो आहोत. खूप छान छान डान्स आहेत, मी अजून बघितलेले नाही आहेत, पण तरी मी सांगू शकते जर नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन जर असेल तर ते कोणत्या लेवलचं असेल हे मला माहिती आहे. आणि स्टेज स्टेज सुद्धा भारी आहे. डान्सच्या क्लिप आम्ही ॲड करू, डान्सच्या क्लिप आम्ही ॲड करू, तर तुम्ही बघा नक्की. बाकीचं नंतर.